काळे वाटाणे मी रात्रभर भिजवत ठेवले होते, स्वच्छ पाण्याने धुतले. आता मी कुकरला लावते, यात पाणी घालते, थोडंसं मीठ घालते आणि ह्याचे 6 शिट्ट्या करून घेते. 6 शिट्ट्या झाले करून. हे बघा वाटाणे चांगले शिजले. आता यातले थोडेसे वाटाणे घेते आणि मिक्सरमध्ये घालते, पाणी न घालता, आणि ग्राइंड करून घेते. ह्याच्याने ना भाजीला चव चांगली येईल म्हणून असं ही एक ट्रिक आहे. आता मी फोडणी द्यायला घेते. बघा कढईमध्ये मी तेल घातलं. आता मी तेजपत्ता घालते 2. आता यात जिरं घातलंय. आता यात बारीक चिरलेला कांदा घालते. कांदा चांगला फ्राय व्हायला पाहिजे, चांगलं भाजून घेते. आता घालते एक बारीक चिरलेला टमाटर. टमाटर मऊ व्हायला पाहिजे. हे बघा टमाटर मऊ झाला. थोडीशी कोथिंबीर घालते. 1 चमचा लाल मसाला घालते. थोडंसं हिंग घालते, हळद घालते आणि काश्मीरी लाल पावडर घालते आणि सगळे मसाले चांगले मिक्स करून घेते. हे बघा सगळे मसाले चांगले मिक्स करून झाले. तर मी वाटप घालते. वाटपची रेसिपी मी सानियाज किचनमध्ये टाकली, ती तुम्ही बघा. मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. जे मी मिक्सरमध्ये ग्राइंड केले होते ना वाटाणे, ते मी आता यात घालते, चांगलं मिक्स करते. आता मी जे बॉईल वाटाणे आहेत ते घालते. चांगलं मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला हवं तर तुम्ही थोडं पाणी घालू शकता, तुम्हाला जर जाड वाटत असेल तर. हे बघा चांगली उकळी आली आहे. चांगलं मिक्स असं करते. बघा उकळी यायला लागली आहे चांगली. आता यात मी मीठ घालते आणि कोथिंबीर घालते थोडीशी. आपली ही उसळ झाली. आता मी गॅस बंद करते आणि सर्व करून दाखवते. तर हे बघा रेडी झाली आपली ही काळे वाटाण्याची उसळ. मस्त झाली आहे. लाईक शेअर सबस्क्राईब करा, इतरांनाही शेअर करा ही रेसिपी. कमेंट करून सांगा ही रेसिपी कशी वाटली. चला भेटू पुढच्या रेसिपीला. बाय.